नीरज कुमार कलवा यावेळेला सुद्धा फ्लॉप शो, फक्त फ्लॉप शो नाही तर सुपर फ्लॉप शो पाहायला मिळतो. सेकंड मॅच मध्ये सुद्धा गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं क्लीन बोल्ड आणि या मॅच मध्ये झेलकर बाद गॉन. प्रोप्रायटर आहेत आशिष. व्हेरी वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर आहेत आणि या वेळेला मात्र चांगले प्रयत्न केले. चेंडूला थोडंसं जरूर आतमध्ये ढकललं आणि इथून फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. बॅटर आकाश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 19. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चला स्पीडअप करा, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. अप्रतिम चांगला फटका आहे. पुन्हा एकदा फिल्डर येत आहेत. यस, गुड कॅच. तीन बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 19 रन्स, 19 रन, 3 विकेट के नुकसान पर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतायत. 4 चौथा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. दिलीप आपल्या गोलंदाजी मार्कवर. बल्ली पांडव या मॅच आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम आणि जसं नाव उल्लेख केला आणि तिथेच बॉल जरूर जात असताना पाहायला मिळतोय. दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 21 वर धावसंख्या. बालाजी यांच्याकडून आपण पाहतायत लगातार 2 षटकार जर आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ऑन साईडला मात्र चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात मेल विकेट. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 21 बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. DPL अर्थातच धानी प्रीमियर लीग आपण अनुभवतायत, पाहतायत या स्पर्धेचं आयोजन नियोजन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना दिलीप, चला घाई करा, सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 21 रन. प्रथम बॅटिंग करताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इन दी एअर अँड टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. आकाश गॉन. तर
3 फक्त इकॉनॉमिकल. गोलंदाजी करताना 3-0-0च्या. अप्रतिम चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आणि कदाचित यावेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज लगातार यावेळेला बाद होताना पाहायला मिळत आहे. सातत्य गोलंदाजांमध्ये, अतिशय चांगली गोलंदाजी. चला बॅटर थोडंसं धावत यायचं आहे. बल्लेबाज दौड़ के आइए. लॉस ऑफ 6 विकेट, 21 रन पर 6. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. अतिशय चांगली गोलंदाजी सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. बॉल डिलिव्हर झाल्यानंतर थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतोय. वाईड यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर, अचूक टप्प्यावर भेदक मारा. काय एकाग्रता बाळगले, अचूकता, भेदकता अतिशय सुंदर पद्धतीने आणि वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू, यस टेकन. 7वा धक्का. तू चल मैं आया, अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 21. 4 बॉल झालेत आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 21 धावा, 7 विकेट्स डाऊन. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत आणि 8वा धक्का. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 रन. बालाजी 11 धानीव टीमची ही नाजूक स्थिती पाहायला मिळते. शेवटचा बॉल. कोणताही फलंदाज तग लावून राहिले नाहीत. अप्रतिम चांगला बॉल नाहीये. आता हॅट्रिक काही मिळणार नाहीये. मात्र 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शेवटचा बॉल आहे. आलो. ह्या वेळेला अप्रतिम त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत 9वा धक्का. 9 गडी बाद आणि स्थिती जर आपण पाहिली 22-23 रनचं टार्गेट विझार्ड बॉयज या टीम समोर बालाजी 11 धानीव टीमने ठेवलेला आहे. तर लवकरात लवकर नीरज कुमार कलवा अँड कंपनी आपण लगेच फिल्डिंग सजून घ्या. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.